विठ्ठल 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 गोकुळच्या सुखा अंत पार नरेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारे गुडिया तोरणे करीती कथा गाती गाणे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारे तुका म्हणे छंदे येणे वेदिले गोविंदे किंवा मन मोहिले गोविंदे बाळकृष्णंदा घरी आनंदल्या नरनारे पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये पायी पद्मनाभिरा देहधारे दिनाकारणे जन्मलाशी मुरारे जगी धन्य तो सद्गुरु बोधराजा तया पावलासी नमस्कार माझा कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती पार्वतीचा पती योगीराज पार्वतीचा पती योगीराज कैलासीचा देव चक्रवर्ती पार्वतीचा पती पार्वतीचा पती ओम नमो ज्ञानेश्वरा 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 करुणा करा दयाला करुणा करा दयाला करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लादरो पावन झालो
चराचरी करा दयाळा करुणा दयाळा दयाळा हे करुणा करा तुमचा अनुग्रह लाभलो हो पावन झालो चराचरी ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो हो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी हर विठ्ठल 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 गोकुळच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी प्रस्तुत प्राप्त प्रसंगाला अनुसरून कालेच्या प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्वंदे जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा बाळ क्रीडा प्रकरणातील 4 चरणाचा अभंग आहे. अभंग तुकाराम महाराज. कोण तुकाराम महाराज? अरे भक्ती संप्रदायामध्ये कलस्थानी शोभणारे संत म्हणजे तुकोबरा आहे. कोण तुकोबरा आहे? अंतकाळाच्या वेळेला सदैव वैकुंठ गमन करणारे तुकाराम महाराज. कोण तुकाराम महाराज? तुकिता तुळनेसी ब्रह्म तुकारासी आले मनोनिरामेश्वरे मनोनिरामेश्वरे चरणी मस्तक ठेविले आरती तुकाराम आरती तुकाराम स्वामीचा गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आरती तुकारामा. अशा तुकाराम महाराजाचा 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगाद्वारा जगद्गुरु तुकोबर आहे. अरे कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये आल्यानंतर गोकुळातल्या लोकांना किती 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 सुख झालं याचं यथार्थ वर्णन करतात विठ्ठल. कीर्तनाला प्रारंभ करण्याच्या अगोदर थोडासा परिहार देणं माझ्या दृष्टीने योग्य आहे. चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 26वे 25 वर्ष पूर्ण झाले की रौप्य महोत्सव गतवर्षी झालेला आहे. 50 वर्ष पूर्ण झाले की सुवर्ण महोत्सव, 75 वर्ष पूर्ण झाले की अमृत महोत्सव आहे. 100 वर्ष पूर्ण झाली की शताब्दी. आता फक्त रौप्य महोत्सव पूर्ण होऊन सुवर्ण महोत्सवाकडे चाललेलं हे पहिलं वर्ष आहे. सुवर्ण महोत्सवच नव्हे, वैकुंठवासी गुरुवर्य रामचंद्र बोधले महाराज यांच्या आशीर्वादानं, हनुमंतरायाच्या, भगवान शंकराच्या, पांडुरंगाच्या आशीर्वादानं हे एकच नाही तर अनेक शताब्दी हा सप्ताह चालू राहणार आहे. आशीर्वाद कुणी कितीही करायचा नको म्हटलं सप्ताह तरी परंतु आशीर्वाद त्यांचा आहे.
वृक्षाचे पान आले त्याची तुमचं आमचं कुठं टिकत आहे, कोणी काही म्हणू द्या पण कायम चालणार आहे. अधिष्ठान आहे रामचंद्र बोधले महाराज यांचं, हनुमंतरायाचं चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताहामध्ये हो हे मार्गदर्शन अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष प्रकाशजी बोधले महाराज, आमचे थोरले भाऊ हरिभक्तीपरायण, ज्यांचे पूर्ण ग्रंथ आमच्या वडिलांकडून सुटलेत. वृत्ती प्रभाकर असेल, प्रत्येक ग्रंथ सुटलेले आहेत त्यांचे. असे हरिभक्तीपरायण माझ्यापेक्षा थोरले भाऊ पुंडलिक महाराज उर्फ आम्ही त्यांना दादा म्हणतो, यांच्या उपस्थितीमध्ये चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह या निमित्ताने गावकऱ्यातर्फे आमचे पुतणे दादांचे चिरंजीव ज्ञानेश्वर बोधले यांनी फोनद्वारे दिलेलं निमंत्रण, त्यामुळे तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा मला 2 वर्षानंतर, गेल्या वर्षी मुलाची झाली सेवा, यावर्षी माझ्याकडे आलेली आहे. या संबंधाने टाळकरी वृंद, वडवाडी, लोणी, बोरखेड आणि बोडकेवाडी, बोरखेड आणि बोडकेवाडी थोडा फरक आहे काही नाही का, आणि सगळेच पाचंगरी सगळेच हे गायक मंडळी आहे. आणि हे यूट्यूबला दाखवणारे चॅनलवाले विशाल महाराज, विशाल महाराज पाठव चालते नाही का, यांना बी यांच्याबद्दल सर्वांनी एक वेळा टाळी वाजवा, कारण हे महाराष्ट्रच नाही अनेक प्रांतामध्ये हे कीर्तन जाणारे, लक्षात ठेवा. म्हणून उत्कृष्ट मृदंग वादक हे मृदंग बी वाजवितात, पुन्हा तिकडं टाळ घेऊन बी मृदंग वादक हे एक आहेत नाही का, सगळेच बरं का. पेटी मास्तर महाराज, विनेकरी बाबा, चौपदार बी मागच उभा आहेत, सगळे टाळकरी, ग्रामस्थ मंडळी, उपस्थित आई बहिणी वडीलधारी मंडळी, ज्यांच्याबद्दल मला स्वाभिमान आहे. असे बिचारे तरुण बांधव इथं ऊन लागतो म्हणून झाडाखाली बसून का होईना, नम्र विनंती आहे, आपण लग्नात पुढं पुढं बसतो नाही का, आणि सप्त्यातच का लांब बसतेच मला काही कळतच नाही. परमार्थामध्ये पुढे येऊन बसलं पाहिजे, त्याचाच उद्धार होतो हे लक्षात ठेवा. आज जरी कंटाळा केला असेल तर पुढल्या वर्षी असली तुटकाळ पडू देऊ नका. पुढं झाडाखाली बसण्याच्या ऐवजी पुढे येऊन बसणं गरजेचं आहे आणि बसलंच पाहिजे. आणि या निमित्ताने आपल्याला आज नियोजित वेळेच्या आत अभंगाचा विचार करायचा आहे. हा अभंग का निवडला याचं कारण सांगतो. आपल्या वारकरी संप्रदायाचा दंडक आहे बाबा. काय दंडक आहे? 4 महिन्याच्या चातुर्मास असो, 1 महिन्याचा अधिक मास असो, 7 दिवसाचा सप्ताह असो बाबा, 1 दिवसाचा 1 कार्यक्रम असे ना, त्याची सांगता ही काल्याच्या कीर्तनानेच करावी लागते. काला झाला म्हणजे सप्ताह संपलं असं माईकवर वेगळं जाहीर करावं लागत नाही. आणि धन्यता अजून माईकवाल्याला एक द्यायची राहिली बरं का, त्यांना बी कोटी कोटी धन्यता देतो. ते विचार म्हणतील आमचं नाही नाव काढलं नाही का. हो, 1 दिवसाचा कार्यक्रम का असेना त्याची सांगता कालेच्या कीर्तनानेच करावी लागते. काला झाला म्हणजे सप्ताह संपला असं वेगळं जाहीर करावं लागत नाही. काला हा सप्ताहाचा पूर्णविराम नव्हे. अरे व्यवहारामध्ये पगाराला जेवढं महत्त्व आहे बाबा, त्याहीपेक्षा परमार्थामध्ये काल्याला प्राधान्य आहे. काल्याचं कीर्तन म्हटलं की कीर्तन करायला बंधन. बरं माना, काल्याच्या कीर्तन करायला बंधन. 7 दिवस कीर्तन करानी काही सांगत सुटाव का? ऐका, दंड काय? 2 पत्ते पाळले पाहिजे 7ही कीर्तनकाराने.
एक राजकारणाचा शब्द कधी उच्चारायचा नसतो, हे नारदाच्या गदीवर उभा ठेवा. दुसरं आहे बुवानं परपंचातल्या गप्पा कधी मारायच्या. 2 पत्ते सातही कीर्तन करला का राजकारण का सांगू नये. अरे अवघ्या 2 रुपयाच्या पेपरद्वारा सकाळी 6च्या आत आपल्याला वाचाय मिळतं. लोकांचा वेस्ट टाईम करण्याची गरज नाही. प्रपंचातल्या गप्पा का मारू नयेत. पुढं बसलेली मंडळी दादासारखी वयवृद्ध ज्ञानवृद्ध तपोवृद्ध नाही का असतात. कीर्तनकार बुवापेक्षा त्यांना याच्यातलं जास्त कळतं. म्हणून त्यांच्या पुढं जर आपण प्रपंचातल्या गप्पा जर मारल्या बाबा कसं होईल. शेतकरी वासेल भर पावसात मोड धरल्यासारखं होईल. मग काय सांगावं 7 दिवस. भक्ती ज्ञान विरहित इतरा, भक्ती ज्ञान विरहित इतरा गोष्टी न करा, भक्ती ज्ञान विरहित इतरा. बोला भक्ती ज्ञान विरहित इतरा, भक्ती ज्ञान विरहित इतरा गोष्टी करा, भक्ती ज्ञान विरहित इतरा. प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, प्रेम भरा वैराग्याच्या युक्ती करा. संत संगे अंतरंगे, संत संगे अंतरंगे प्रेम बोलावे, संत संगे अंतरंगे. संत चरणी अंतरा, संत चरणी अंतरा प्रेम बोला, संत चरणी अंतरा. 7 ही कीर्तन करायला बंधन आलं. काल्याचं कीर्तन म्हटलं की कुणाचं बी ठेवा बाबा. गेले सातारकर त्यांचं ठेवा, नाही तर उड्या मारू मारू कीर्तन करत असलेले सध्याचे इंदोरीकराचं ठेवा, प्रकाश महाराजाचं ठेवा, दादाचं ठेवा, नाही तर माझ्यासारख्या बारक्या बुवाचं कीर्तन जरी ठेवलं तरी विषय तोच सांगावा लागतो. चरित्र ते उच्चारावे, केले देव गोकुळी, केले देव गोकुळी, केले देव बोला. गोकुळी. चरित्र ते उच्चारावे, केले देव गोकुळी, केले देव गोकुळी, केले देव गोकुळी. हो काल्याचं कीर्तन म्हटलं की विषय ठरलेला. ऐका ना, चरित्र ते उच्चारावे, आचारावे नाहीत. जे केले देवे गोकुळी ते चरित्र उच्चारावे. आचरण वेगळं, उच्चारण वेगळं. आचरण करायचं असेल ते चरित्र श्रीरामचंद्र प्रभूचं आहे. आचरण श्रीरामचंद्र प्रभूच्या चरित्राचं करा. का बाबा. अरे रामकथेमध्ये असा एकही प्रसंग नाही जिथं आपल्या जीवनातील एकाही प्रश्नाचं उत्तर मिळणार नाही. रामकथा हर समस्या का जवाब आहे. याची समाजाला आज नितांत गरज आहे. धर्मराज्य, रामराज्य, माणुसकीचं राज्य याची गरज आहे. जगात 2 गोष्टीला किंमत आहे. एक आहे धर्म, दुसरं आहे जात. मनुष्य ही जात आहे, माणुसकी हा धर्म आहे. समाजाचे तुकडे 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 करत त्याला धर्म म्हटल्या जात नाही बाबा. समाज जोडायचं काम करतात त्यांना धर्म म्हटल्या जातं. मनुष्य ही जात आहे, माणुसकी हा धर्म आहे. माणसाने माणसासोबत माणसासारखं वागणं याला माणुसकी म्हणतात.
पण फक्त माणूस की जनावरांनी सांभाळीन तुम्ही आम्ही घालविले. ऐका ना, असं कधी पेपरला ऐकलं का? एखादा वाघ रागात आला आणि त्यानं रागाच्या भरात 2-4 वाघाचा मुडदा पाडला, असं कधी ऐकलं? रागात आलेल्या वाघ आपल्या जात बाईला कधी फाडून खात नाही हो, पण रागात आलेला माणूस 5-10 माणसाचा मुडदा पाडल्याशिवाय राहत नाही. अरे माणुसकीच्या दृष्टीनं माणसाचा दर्जा इतका खाली आला, इतका खाली आला. किती चोऱ्या माणसं करतात आणि कुत्रे पकडतात. विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. चला, आपल्याला फक्त आचरण आणि उच्चारण त्याच्याशिवाय अभंग कळणार नाही. आचरण श्रीरामचंद्र प्रभूच्या चरित्राचं करा. का बरं? संसारात तापलेल्या मानवी जीवाला शांत करण्याचं एकमेव साधन रामकथा. एखादा माऊलीच्या मनाविरुद्ध घटना घडू द्या रे, असला अपमाने जीवन जगण्यापेक्षा रॉकेल ओतून पेटून मेलेलं बरं. सगळ्यांना घराच्या बाहेर जाऊ देते, काडी पिटी घेते, 5 लिटरचा डब्बा घेते, फोटोला नमस्कार करते. पांडुरंगा, असलं अपमानी जीवन जगण्यापेक्षा 5 लिटरचा अंगावर ओतून घेऊन पेटवून घेते. 1 मिनिटात पेटवून घेणार. तुलसीदास स्वामी जवळ येतात. ओ रॉकेल वतून पेटवून घेणाऱ्या मावशी, 2 मिनिट दम काढा. रामायण ग्रंथ उघडा, रामायणामधील रामप्रभूचा वनवास काढा. वनवासामधील सीतामाई कोण आहे व? अरे जनक राजाची मुलगी आहे, दशरथ राजाची सून आहे, ब्रह्मांड नाही का अजिबात. जिचा बाप मिथिलेचा राजा, जिचा सासरा अयोध्येचा राजा, मालक ब्रह्मांडाचा मालक आहे, त्या जनकाच्या मुलीला, दशरथ राजाच्या सुनेला, ब्रह्मांड नायकाच्या पत्नीला 14 वर्ष उशाला दगड घेऊन झोपावं लागलं. सीतामाईच्या मनात कधी आलं नाही 5 लिटरच्या ऐवजी 1 लिटर तरी ओतून घेऊन पेटून घेणाऱ्या मावशी, सीतामाई इतकं दुःख तुमच्या जीवनात आहे का? ऐकल्याबरोबर 5 लिटरचा रॉकेलचा डब्बा आणि काडीपिटी दूर जाते. संसारात तापलेल्या मानवी जीवाला शांत करण्याचं एकमेव साधन रामकथा, म्हणून आचरण त्याचं करा. विठ्ठल 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 विठ्ठल. ऐका ना, जोपर्यंत आपला इथला एकांगी विचार होत नाही तोपर्यंत राम राज्य येत स्वर्धरीत जा. तोपर्यंत राम राज्य येत एकांगी विचार. पती गावाला निघाल्याबरोबर घरातून आवाज येतो, मालक काय कुठं निघाले? कुठं नाही. अहो सांगा ना कुठं निघाले? मी आपल्या ताईला मुलगा पाहायला निघालो. एक लक्षात ठेवा, ताईला मुलगा पाहायला निघालात ना, मग बिगर आईचा बघा, बिगर आईचा का नाही कळत कीर्तन. कसला मुलगा बघा? बिगर आईचा. त्या मुलाला आई नसावी म्हणजे माझ्या ताईला काय आकडा माकडा घातलाय का तुम्हाला? माझ्या ताईला कोण नसावी? सासू. बोलकी माणसं लागतात कीर्तन, नाही का? सासू नसा, नाही का? ए मावशे, मला वाटतं तुझ्या मुलाचं बी लग्न यावर्षी वैशाखात होणार आहे. नाही, मी जिवंत असावी ना, ते सांगतो ना. मग मुलाचं लग्न होणार आहे. येणाऱ्या सुनबाईला का वाटू नये? बोडकेवाडीचा काला झाला कीच माझी बी सासू मेलेली असावी. आता कसं वाटतंय? हा,
लक्षात ठेवा, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर रामकथेत आहे, नाही का? म्हणून समाजामध्ये एक बदलाची गरज आहे आज. ऐका ना, अरे प्रत्येक सासूला वाटलं पाहिजे सून नाही माझी पोटची मुलगी आहे, आणि प्रत्येक सुनेला वाटलं पाहिजे सासू नाही माझी जन्म दिलेली आई आहे. एवढा बदल झाला तर महाराष्ट्रामध्ये राम राज्य आल्याशिवाय राहणार नाही. राम ज्या दिवशी सासूला वाटेल सून नाही माझी मुलगी आहे, त्या दिवसापासून एकही सून रॉकेल होतून पेटवून मरणार नाही. ज्या दिवशी सुनेला वाटेल सासू नाही माझी आई आहे, त्या दिवसापासून भारत देशातील एकही वृद्ध स्त्री वृद्धाश्रमामध्ये जाणार नाही. या महाराष्ट्रामध्ये रामराज्य आल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. ऐका ना, आचरण आणि उच्चारण चाललंय, नाही का? आचरण रामचंद्र प्रभूच्या चरित्राचं करा का. चौघी बहिणी एकदाच नांदायला निघाल्या. मांडवी ओय, मी स्वर काढतोय ती काढा, खाली मान घाल नका. सांगू का खाली मान कुणी घालावी? द्रौपदीचं वस्त्रहरण चाललं. द्रौपदीनं पहिला प्रश्न भीष्माचार्याला केला, आचार्य मी हरल्या गेले का? भीष्माचार्याने सांगितलं, पोरी तुझं सगळं खरं असलं तर आम्ही अन्न कुणाचं खाल्लंय? कौरवाचं. मग अन्न जर कौरवाचं खाल्लं असलं तर खाली माना घाला. खाली मान घालायची नाही. अगदी तरबेज कीर्तनात आम्हाला तर सवय लागली पाहता, तरबेजच पाहिजे. विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. चला, चौकी बहिणी नांदायला निघाल्या. नाव ऐका ना, उर्मिला, सुतकीर्ती, मांडवी आणि जानकी चौघी बहिणी निघाल्या. आपल्या सुनैल्या आईच्या दर्शनाला गेल्या. प्रत्येकीला आशीर्वाद दिला. ज्या वेळेला सीतामाईने आपलं मस्तक आईच्या पायावर ठेवलं, काय बोलते आहे? जानकी जा रे ससुराल, पोत्री पवित्र की कुल दो. जानकी 2 कुळाचा उद्धार करणार आहे. जानकी जीवन में कभी कभी कड़वे घूट भी पिना पड़ते है. सासरी गेल्यानंतर दुःख झालं ना बाळ, रस्त्याला कधी रडायचं नाही बाळ. ही आपल्या भारताची संस्कृती नाही. दरवाजा बंद करके अंदर रो ले जाना, समाज के सामने कभी रोना नाही. मुलीनं सासरी गेल्यानंतर कसं वागावं याचं उत्तर रामकथे. निघाल्या चौघी बहिणी. अहो, मुलगी नांदायला निघाल्यावर आईनं आशीर्वाद काय द्यावं, कानात काय सांगावं याचंही उत्तर आहे. जानकी चालली भेट बाळ चालली. सास ससुर गुरु सेवा करियो. काय सांगितलं माता मावल्या. मुलगी जर निघाली तर आज ऐका रामायणातलं उत्तर. सास ससुर गुरु सेवा कर. सासू सासऱ्याची आणि गुरुची सेवा विसरू नको. आजची आई म्हणते का, मुलगी पहिल्यांदा नांदून आली रे, आली की आई म्हणते ए इकडे काय आई. आता परत गेली म्हणजे एक लक्षात ठेव, काय 40 लोकांचं कुटुंब आहे, काय भाकरी भाजायला दिली नाही म्हणतेच काय. परत गेल्यावर तुला भारूड माहिती का? भारूड तुम्हाला बी नाही का माहिती कोणाला? वेगळं निघ का एकात राहा. पाठा पाहिजे माय बापू. तुम्हाला सांगू का, 1000 अभंग पाठ असले तर टाळ देत होते पहिला गळ्यात. किती? 1000. हरिपाठ बी नाही उद्या घालता.
कंडिशनच असली झाली महाराज. हो आई म्हणते तुम्हा सांगते का एकात राहा. गेला बरोबर तुझ्या बुवाला बाजूला काढ. आई ते त्यांच्या आईच्या ताब्यात आहेत, माझं कसं ऐकतील. प्रयत्न करून बघ, जमलं तर नाही तर मला फोन कर, येते आणि बघते तुझ्या सासूकड. ऐका ना. पण रामायणातलं उत्तर आहे का, सास ससुर गुरु सेवा करियो. प्रत्येक प्रश्नाची उत्तर रामकथेत असल्यामुळे हो आचरण रामप्रभूच्या चरित्राचं. पण महाराजांनी प्रमाण दिलं, चरित्र ते उच्चारा आचरावे नाही. काल्याच्या कीर्तनात भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गोकुळामध्ये केलेल्या चरित्राचं उच्चारण करायचं. भगवंत कधी अवतार घेतो, जब जब होई धर्म की हानी. नाही का, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. नाही का, ज्या ज्या वेळी धर्माला ग्लानी येते, पापीचे आबक दैत्य ते माजलेन धरणीशी झाले होया. मग अवतार प्रभूचा कृष्ण परमात्म्याचा जन्म पुढे बसलेले कुठं झाला, कुठं झाला, मथुरेच्या कारागृहामध्ये आणलं गोकुळामध्ये. पूर्वी एक पद्धत होती हो, वहिनीचं बाळांतपण ननंदीनं करायचं. कोणी करायचं, ननंदी. आता काय हॉस्पिटल दाईन बाईन 2 लाखाचा मुडदा. किती लाखाचा? पूर्वीच्या काळी पहा, चोखोबा रायाच्या पत्नीचा बाळांपण अरे परमात्म्यानं केलं. चोखोबा राय वारीला निघाले. निघाल्याबरोबर पत्नीने सांगितलं, मालक 2 दिवसावर डिलिव्हरीची तारीख आली, तरी तुम्ही पंढरपूरला जा जा. माझ्या भावाला बोलवून घेते आणि मग बघते तुमच्याकडे. अरे बघणारा तिथं विटेवर उभा टाकलाय रे, तू कशाला म्हणते. भगवंताला कळलं महाराज. आणि परमात्म्यानी बरोबर चोखोबा रायाच्या बहिणीचं नाव आहे निर्मलाबाई. निर्मलाबाईच्या रूपात भगवान आले. मी पदरचं बोलत नाही, याला प्रमाण आहे मला. चोखोबाची बहीण झाला चार, वहिनी उघडा दार, हाका मारी वहिनी उघडा दार, हाका मारी. चोखोबाची बहीण झाला चार, वहिनी उघडा दार, वहीर होरा परमात्म्याने चोखोबरायाच्या पत्नी बहिणीच्या रूपात आले. अंधारावर थाप मारली. वहिनी वहिनीनं दार उघडलं. ननंद भावजाई एकमेकीला कडकडून भेटल्या. आणि काय म्हणते चोखोबाची पत्नी, बरे झाले तुम्हा देवाने धाडिले. आग देवाना नाही, देवच आलाय. कोण आला? आणि पती माझे गेले कोणे का. बस पूर्वीच्या काळामध्ये वहिनींचं बाळंतपण ननंदेनं करायची पद्धत होती. इथं देखील यशोदामाईच्या बाळंतपणाची तारीख 2-4 दिवसावर आली. अरे नंद पाटलाची बहीण सुनंदा माहेरी आलेली आहे. मी तुम्हाला सांगून गेलो, कृष्ण परमात्म्याचा जन्म मथुरेच्या कारागृहात प्रागट्य झाले गोकुळात.
इकडला बाबा तिकडं नेला आणि तिकडली बीबी इकडं आणली. नेहमी ऐकतो फिरविली दोन्ही कन्या आणि चक्रपाणी. सकाळची वेळ झाली. सुनंदा आपल्या वहिनीपर्यंत पोहोचली आणि पाहिलं वहिनीपाशी. मुलगा पाहिला का मुलगी पाहिली? असं तर झोपलेली माणसं सांगते. कोण सांगते? गवळण सांगे गवळण म्हणलेलं बरं काही. दुहेरी जर मागून म्हणलं तर पुन्हा प्रसाद मिळायचा नाही. असं म्हणायला शिकलं पाहिजे महाराज कीर्तनामध्ये. असं गळमटेवणी राहायचं नाही, म्हणलंच पाहिजे. नाही का? गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला असं तरी म्हणा, म्हणजे मला बी बरं वाटते. नाही का? मुलगा झालेला आहे. हे नंद पाटलाची बहीण सुनंदा यांनी पाहिलं बाळ. अरे आनंदाला पारावार राहिला नाही ना. आनंदाची वार्ता आपल्या भावाला सांगण्याकरता रस्त्यानं धावली. कोण? नंद पाटलाची बहीण सुनंदा. काय म्हणते ऐका. अरे नंद भैया, एवढे पुरते तुमची कला दाखवा थोडी. अरे नंद भैया, नंद पाटील गाईची सेवा करण्याकरता गोठ्यात गेले. सुनंदानं आवाज आहे, नंद भैया. गोबर काढता काढता बाहेर आले. काय सुनंदा? अरे नंद भैया. नंद पाटील म्हणले, अग बोल ना पुढलं, तुझं का डोकं बिकं बिघडलं का? पुढलं सांग. अरे आपको लाला भय है, तुम्हाला मुलगा झालेला आहे. ऐकल्याबरोबर सुख होईल का नाही? आता ऐका ना. नंद बाबा एवढे आनंदित झाले. मुलगा झाला. आनंदाच्या भरामध्ये नंद बाबाने आपल्या गळ्यातल्या मोत्याच्या माळी काढल्या. कीर्तनात डोळं झाकणाच्या अंगावर टाकून दिल्या. मोत्याच्या माळी काढल्या आनंदाच्या भरामध्ये आणि बहिणीच्या अंगावर फेकल्या. सुनंदा, ए सुनंदा, जाओ जाओ और गोकुल में जाकर गोकुलवासी को बताओ नंद पाटलाला मुलगा झालेला आहे. ज्या वेळेला सुनंदा गोकुळामध्ये येते, आवाज दिला, अरे गोकुलवासी का नाही आवाज ऐकू येत? गोकुलवासी आजच्यावनी गर्दी जमली. बडबड बडबड काय? अरे नंद पाटलाला मुलगा झाला आहे हो. हे ऐकल्याबरोबर गोकुळातल्या लोकांना किती सुख झालं. हेच तुकोबराय अभंगाच्या प्रथम चरणात. हो गोकुळीच्या सुखा
सुखा सुखा हो गोकुळीच्या सुखा चला त्यावेळेला तुकोबराने हा अभंग लिहिला आणि हा अभंग घेण्याचं कारण वैकुंठवासी गुरुवर्य रामचंद्रजी बोधले महाराज. आम्ही लहानपणी गोट्या खेळायच्या आणि तिकडून आषाढीला अभंग घेतलेला रामचंद्र बोधले महाराजांनी ते आम्हाला कानावर पडायचं. गोकुळीच्या सुखा नाही का स्वर धरून अंत पार नाही लेखा. सद्गुरूची ही आठवण व्हावी आणि सद्गुरूचं नाव एक दोन वेळा तरी कीर्तनातून काढणं गरजेचं आहे. आपण त्यांचे शिष्य आहेत आणि म्हणून गोकुळीच्या सुखा अंत पार नाही. प्रपंचातलं सुख वेगळं आणि पारमार्थातलं वेगळं. प्रपंचातलं सुख आहे का प्रारंभही सांगता येतो आणि शेवटही सांगता येतो. प्रपंचातलं सुख थोडा नमुना. लग्न झाल्यावर हा 2 वर्ष बोलतो आणि ती 2 वर्षे ऐकते. पुढले 2 वर्षे ती बोलते हा ऐकतो. राहिलेलं उभा आयुष्य दोघं बी बोलतात आणि पाटोदा तालुक्यातली बोडकेवाडी सगळीच ऐकते. बिघडत जाते ही प्रपंचातल्या सुखाचा चढवतार. अजून एक नमुना सांग. प्रपंचातलं सुख मर्यादित आहे. लग्नाच्या वेळेला अंतरपाठ धरल्यानंतर पती पत्नी जेवढ्या प्रेमात एकमेकाकडे पाहतात. होय बाबा आता म्हातारपणी बघता. प्रपंचातलं सुखाचं नमुना तेवढ्या प्रेमात बघत नाही. म्हातारेकडं म्हाताऱ्याकडं आडवं बघायला लागतात. जणू का वाटतं 7 जन्माचं वैरबीर होतं पहिलं काय. इतकं एकमेकाकडे लाल डोळे करून पाहतात. इतकं लाल किती दोघाच्या मध्ये जर मसाटका उभा टाकलं तर जागेवर पेटल. बरोबर आहे. प्रपंचातल्या सुखदुःखाला चढवतार. अरे पण परमार्थातलं सुख आहे का अंत पार नाही लेखा. हो कारण ते सर्व सुख आहे. सर्व सुखाच्या आगर जनी म्हणे शाला. सर्व सुख आहे बिहोरेच्या तेरी. तुका म्हणे माझे हेची सर्व सुखाचे आगर बाप रखुमा. आणि म्हणून
कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये आल्यानंतर अंत पार न होणारं सुख गोकुळातल्या लोकांना झालं. पदरचं बोलत नाही, अनेक प्रमाण. मग तया सुखा अंत नाही पार, मग तया सुखा अंत नाही पार, मग तया सुखा अंत नाही पार, मग तया सुखा अंत नाही पार. आनंद सागर हे लावते, आनंद हे जागती, मग तया सुखा अंत नाही, मग तया सुखा अंत नाही पार. ॲज कट शॉर्ट. अंत पार न होणारं सुख परमार्थामध्ये आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगतात, कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये आल्यानंतर किती सुख झालं. गोकुळेच्या सुखा अंत पार नाही. तुकाराम महाराज, एवढं अंत पार न होणारं सुख गोकुळातल्या लोकांना झालं, त्याचं कारण काय? बाळकृष्ण चला झटपट उचली. बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, ओ बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा. आनंद द्या, आनंद द्या. आनंद चला बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, ओ बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी. आनंदाला नारी, आनंदाला नारी, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, ओ बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी. स्टेप बाय स्टेप गोकुळीच्या सुखांत पार नाही. पहा ना, आता गणित जसं आपण स्टेप बाय स्टेपनं सोडवतो. प्रश्न केला तुकाराम महाराजाला का साधकानं, गोकुळातल्या लोकांना अंत पार न होणारं सुख झालं. महाराज, याचं कारण काय? ते कारण दुसऱ्या चरणात बाळकृष्ण नंदा. बाळकृष्णच का? आता थोडा उगाच चटक्याचं सांगतो, नाही का? चटका म्हणजे विस्त्याचा नाही. बाळकृष्णच का? रामचंद्र प्रभूच्या चरित्राचा विचार केला तर 9शी संबंध. चैत्र शुद्ध 9 दादानी सांगितलं चैत्र शुद्ध 9.
आणि कृष्ण परमात्म्याच्या चरित्राचा विचार केला तर श्रावण वध्ये एक अष्टमीला आणि एक नवमीला. आकड्यातली मजा पहा. सगळ्या आकड्याला गाठ आहे पण 8ला गाठ नाही. बरोबर आहे. 1ला डोक्यावर गाठ, 2ला डावीकडच्या खाल्ल्या बाजूला गाठ, 3ला मध्ये गाठ, 4ला खाली गाठ, 5ला उजवीकडल्या बाजूला गाठ, 6ला मध्ये गाठ, 7ला उजवीकडल्या बाजूला गाठ, 9ला डोक्यावर गाठ. पण बिगर गाठीचा 8 गाठच नाही छत्रीच्या दांड्यासारखा. म्हणून तर गाठ भेट नाही. 8 9चा पहा. 9 आकडा कसा आहे पहा. मी गुणाकार करतो, तुम्ही फक्त आडवी बेरीज करा. एकच उत्तर आलं पाहिजे. 9 1 9 2 18. करा की आडवी बेरीज. 9 त्रिक 27 7 2 9 9 चौक 36 7 3 9 9 5 4 5 4 9 9 सके 54 5 4 9 9 7 63 6 3 9 9 8 72 7 2 9 9 9 81 8 1 9 9 10 90 9 0 9. बदलच नाही. अरे कहे सुंदरदास, अंक में एक ऐसा अंक है जो 9 का अंक बदल नाही. 8 मध्ये तसं नाही. चढ उतारे. 8 1 8 उत्तर 8च. 8 2 16 6 1 7 खाली उतरायला 8 3 24 4 2 6 8 चौक 32 3 2 5 8 25 40 4 0 4 और आलो एकदम ओरी जात. 8 सकूम 48 8 आणि 4 12. 8 सकूम 48 म्हणजे कारण नसताना भीष्माचार्याच्या अंगावर शस्त्र घेऊन धावतो भगवान. 8 सकूम 48 आणि 8 2 16 जरासंधाच्या भीतीनं रणांगण सोडून पळून जातो. 8 2 16. कृष्ण जीवनामध्ये 8 संख्येला महत्व आहे. अवतार 8वा, देवकीच्या उदरी 8वी, तिथी अष्टमी. जन्मले त्यावेळेला 8च वर्षाची मूर्ती. 8 प्रकारचं कार्य केलं. ऐका. बाळकृष्ण, लालकृष्ण, राधाकृष्ण, युगुल कृष्ण, श्रीकृष्ण, भगवान कृष्ण, गोपाल कृष्ण आणि योगेश्वर कृष्ण. 8 प्रकारचं कार्य 2-2 मिनिटामध्ये एका मुद्द्याचा विचार करून बाळकृष्णंदा घरी पर्यंत जाऊ. विठ्ठल 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 गीतेच्या पहिल्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकामध्ये धृतराष्ट्रांना प्रश्न केला. धर्मक्षेत्री कुरुक्षेत्री समवेता योत्सवा मामका पांडवा चैव किम कुरोत संजय. काय प्रश्न आहे? संजया, धृतराष्ट्र म्हणतो हे कौरव पांडवाचे युद्ध चाललंय, विजय कोणाचा होईल, आपला का पांडवाचा? ऐकत आहो ना कीर्तन. संजयनं उत्तर सुरू केलं. मला कळतंय तेवढं सांगतो. आपल्याकडे 11 अक्षौणी सैन्य आहे, पांडवाकडे 7. आपल्याकडे एकापेक्षा एक अतिरथी महारथी भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य आणि पांडवाकडे तसला खादाड भीमदादा एकटच. आनंदित उठलं म्हातार. संजया मज गमी ऐसे सांग बा संजया तुझे ज्योतिष्य काय. तुझ्या बोलण्यावर तर वाटतं रे आपला कौरवाचाच विजय होईल. पण संजय सांगत नव्हता आपला पराजय होणार. असं म्हणलं तर म्हातारं ताकदबाज आहे. नरड दाबून इथंच मारत नौकरी बोंबलत जाते. का? महाभारतातला एक प्रसंग सांगतो तुमच्यासमोर. धृतराष्ट्र राजाची 100 मुलं, पंडू राजाची बोल जाणं गाडा गाडा 5 105 सूरपारंब्याचा खेळ खेळायला जायचे. कशावर? येड्या बाबळीवर का? आंब्याच्या झाडावर नाही का? ते बुडला खेळ आता.
हो भीमदादावर डाव यायला लागला आणि भीमदादानं रागानं डोळे लाल केले आणि भीमानं डोळे लाल केल्याबरोबर कौरवाची 100 मुलं आणि पांडवाची जाऊ का गाडीत बसून पांडवाची मोई आता तुम्हाला पास करू का नापास हेच कळा ना कौरवाची 100 पांडवातले एकावर तर राज आलंय 104 झाडावर जाऊन बसले भीमदादाला जास्तच राग आलता आणि रागाच्या भरात पकवाजे भीमदादानं असं बूड धरलं आंब्याचं लक 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 बस आता परवाच्या काल्याच्या कीर्तनाला तुम्हाला घेऊन जातो मी उस्मानाबादच्या पलीकडे नाही का हलवल्याबरोबर पिकलेली बोराची फंटे हलवल्यावर असे रप 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 खाली पडाय तसे 104 खाली पडले मी सांगत ना संजय राजा धरतराज राजे काय तुमच्या पुतण्याचा पराक्रम तरुण भारतला आले मला काय दिसतंय वय रे तू सांग ना मला काय दिसतंय पुतण्याचा पराक्रम झाडाचा बुंदा हलून 104 खाली पाडले हादरलं म्हातारं आणि मग माझ्या 100 पोराचं उद्या लढाईत काय होणार आहे धर्मराजे इकडे या भीमाला माझ्याकडे जेवायला बोलवून घ्या हे काय सप्त्यातलं जेवण आहे वैर्याचं जेवण निघाले भीमदादा देवाने अडवले भीमा कुठं चालला धृतराष्ट्र काकाने जेवायला बोलविले जाऊ नको तुझं मुंडकं पिळून मारून टाकेल भीमाला जरा शक्तीचा अभिमान देवा तुम्ही काय समजेलो 1000 हत्तीचं बळी माझ्यात नाही बरं भीमातली सांग 3-3, 4-4 कीर्तन करून हडण कातडे एक झाले पावर कमी झाली महाराज नाही का हो 1000 हत्तीचं बळ देवान सांगितलं भीमा 1000 हत्तीचं बळ काय घेऊन बसलाच आहे राजा धृतराष्ट्रामध्ये 10,000 हत्तीचं बळ बघायचा प्रसंग मग महाभारत पहा तुम्ही पोलादी पुतळ्याचा भीम तयार करण्यात आला धृतराष्ट्र काकाच्या पुढे उभा केला भीमानं पाठीमागून सांगितलं काका मी आलेलो आहे धृतराष्ट्राजे आनंदानं उठले उठून पोलादी पुतळ्याला कडकडून मिठी मारली आणि पोलादी पुतळ्याचं बारीक पीठ केलं उडदाच्या पिठावणी आणि भीमानं पाहिलं बाबा पाहिल्याबरोबर तर भीमदादा चकित झाला देव म्हणले ए भीमा अरे एवढा का शांत झाला देवा तुमचं ऐकलं म्हणून बरं झालं मी जर तुमचं ऐकलं नसतं देवा पोलादी पुतळ्याचं पीठ केलं आणि मी जर पोलादी पुतळ्याच्या ठिकाणी असतं देवा माझं तर थालीपीठ झालं असतं हे माहीत होतं संजयाला गीतेच्या पहिल्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकात धृतराष्ट्रानं संजयला विचारलेल्या प्रश्नाची उत्तर देता देता 18 अध्याय संपले ना 18व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात पूर्ण उद्गार दिले राजे सांगू विजय कोणाचा येतर योगेश्वर कृष्ण येतर पार्थ धनुर्धरा तत्र श्री विजयोर भूतीर ध्रुवा नीतीर मतीर मम म्हणजे हातात शस्त्र घेऊन परमात्मा रथावर रूढ आहे येत्र योगेश्वर 8वा प्रकार त्याच्यानंतर आहे गाई घोपळा समवेत सूर्यास्ताच्या पिवळसर किरणामध्ये गाई गोपाळाचा समवेत शेतातून येत असलेला कसं दिसतो सांगू ए खांद्यावर कांबळी हातामध्ये काठी चारीच्या धेनू कशात अडकत आहे बरं ए खांद्यावर कांबळी हातामध्ये काठी चारीतच धेनू सावळा जगदेती धेनू सावळा जगदेती धेनू रे सावळा जगदेती खांद्यावर कांबळी खांद्यावर कांबळी हातामध्ये काठी चारीतच धेनू
गाई गोपाळासवी शेतातून असला गोपाळ कृष्ण भगवान कृष्ण यशस्वी अवतारे ज्ञान वैराग्य आहे ईश्वरी सहाही गुणवरचे म्हणतो भगवान कृष्ण श्रीकृष्ण रुक्माई म्हणजे साक्षात लक्ष्मीचा अवतार पाय लक्ष्मीच्या युगुल कृष्ण एक एक गवळ आणि एक एक गोपाळ रासलीला करत असताना त्याच्यानंतर राधा कृष्ण राधेच्या सान्निध्यात त्याच्यानंतर लाला कृष्ण अरे ज्याचं लालन पालन केलं तो लाला कृष्ण कृष्ण परमात्मा रांगत रांगत बाहेर गेले यशोदामाई सार्वता लक्षात आलं माय लेकरू कुठं गेलं म्हणून बाहेर आले आणि शेजारणीला विचारते ओ शेजारीने बाई माझा कृष्ण देखीला का माझा कृष्ण देखीला का कोणीतरी सांगा गे सांगा कोणीतरी सांगा गे सांगा कोणीतरी सांगा गे सांगा आणि तू काय करीत होते सारवित मी चुल कैसी भूल पडेल बता दो नदियासी ओ यह मेरा श्यामाया है अरे गोकुल में पता पाया है न मथुरा में नजर आया है न वृंदावन में देख पाया है मेरा लल्ला देखा क्या ज्याचं लालन पालन केलं तो लाला कृष्ण आणि पहिल्यांदा मथुरेतून गोकुळामध्ये आणला तो बाळकृष्ण म्हणून ताबंगलेला बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी नंदा घरीच का अरे नंदाने सुकृत केलेचे अग्नीत म्हणून भगवंत आला तेथे बाळकृष्ण नंदा घरी म्हणून आनंद झाल्या सगळ्यांना आनंद झाला कशावरून चिन्ह दिसायले काय गुड्या उभा केल्या तोरण बांधलीत गाणं गायले कथा चालले गुडिया तोरणे करते कथा गाते बर त्यांना गुड्या उभा करा तोरण बांधा आणि घरची कामं सोडून करीत होते का नाही बाबा नाथ महाराजांनी याला उत्तर दिले करिता संसाराचा धंदा करिता संसाराचा धंदा करिता संसाराचा धंदा करिता संसाराचा धंदा आठविते त्या गोविंदा त्या गोविंदा आठविता त्या गोविंदा आठविता त्या गोविंदा वेद वेदिल्या कृष्ण छंदा वेद विद्या कृष्ण छंदा रात्र दिवस समजेना रात्र दिवस समजेना रात्र दिवस समजेना ना ठवे तुझे मन काही ना ठवे तुझे मन काही ना ठवे तुझे मन काही ना ठवे तुझे मन नाटवे तुझे मने काय नाटवे तुझे मने काय नाटवे तुझे मने काय नाटवे तुझे मने काय प्रपंच करत करत आसोनी संसारी बरं त्यांना गुड्या उभा करा तोरण बांधन असं कुणी सांगितलं का सांगण्याचं गरज काय मग अहो देवाला पाहिल्या बरोबर गोकुळ पागल झालं पाहिलं नंदाचा
देवाला पाहिल्याबरोबर गोकुळ पागल झालं आणि त्याचा छंद लागला. तुका म्हणे छंदे मन मोहिले. बस अभंगाचं विवेचन सद्गुरू रामचंद्र बोधले महाराज यांच्या आशीर्वादाने, दादांच्या प्रकाश महाराजांच्या मार्गदर्शनाने आपण बोललो. एकच मिनिट. लोकांची भावना अशी झाली, जी टीव्हीला ज्यांची कीर्तन आली त्यांची ठेवा. माझं तर जाहीर आव्हान आहे, पट्टेव माझ्यासारखा अभंग सोडून दाखवा, तुम्हाला बक्षीस देतो. ऐका ना, आता द्रौपदाच्या शेजारी कसा अभंग फिरतो. बाळकृष्णंदा घरी म्हण गोकुळीच्या सुखांत पार नाही. बाळकृष्णंदा घरी म्हण आनंदल्या नरनारी. बाळकृष्णंदा घरी म्हण गुडिया तोरणे करते कथा गाती गाणी. बाळकृष्णंदा घरी म्हण तुका म्हणे छंदे येणे वेदिले गोविंदे. बाळकृष्णंदा घरी म्हणून आनंदल्या नर नारी. विठोबा रकुमाई खाली बसलेली मंडळी टाळी वाजवा. विठोबा रुक्माईचं भजन म्हणा. अरे स्वर्गात सुद्धा आनंद होणार आहे. रखुमाई बार कुमार बार खुमाई बार कुमार बार खुमाई बार कुमार बार खुमाई बार कुमार बार खुमाई. म्हणायचे का शेवट. चला चला चरित्र ते उच्चारावे केले देवे. काल्याचं कीर्तन तेव्हाच पूर्ण होतं. भगवंताने गोकुळामध्ये केलेल्या चरित्राचं थोडं तरी का होईना पण उच्चार. नियोजित वेळेच्या आत आपल्याला नाही का, हो आहे टाईम अजून, आपल्याला सेवा पूर्ण करायची. पहा, कृष्ण परमात्म्याचा जन्म मथुरेच्या कारागृहात प्रागट्य झाले गोकुळात, आणि म्हणून गोकुळीच्या सुखांत पार नाही लेखा. काय काय आनंद आहे बघा. नंद पाटलाने लक्षावधी गायी ब्राह्मणाला दान दिलेले आहे. केशर कस्तुरीनं भिंती अशा सारवलेल्या आहेत. वाद्य वाजू लागलेली आहे. गोप गोपी आनंदानं हो एकमेकीला वाण देऊ लागलेले आहे. अशा आनंदाचा आनंदांत पार न होणारा सुख आनंद चाललेला आहे. पण कृष्ण गोकुळी जन्मला होय, आणि दुष्टा चळकाप सुटला. ऐका ना, कंसानं मीटिंगच घेतली. होय, माझा शत्रू गोकुळामध्ये जन्माला आलेला आहे, त्याला जो मारील त्याला मोठं बक्षीस. पहिल्यांदा कोण आलं पहा ना, पुतना नावाची राक्षसी आली बाबा, नाही का. हो, आणि तिनं बघितली कंसाच्या दरबारात गर्दी कशाची. बाहेरच्या माणसाला विचारलं, एवढी गर्दी कशाची हो? ए काय बघ बघ लावली, जा मध्ये बघ. आणि ते कंसाचा शत्रू जो मारील त्याला बक्षीस. काय म्हणते पुतना, अरे उसको आदमी का क्या काम है, ये तो मेरे बाएं हाथ का खेल है. कसला खेळ आहे? डाव्या हाताचं काम आहे. कंसाकडे गेली, मी मारून येते. काय करायचंय ते तिने केलं. 20 स्तनामध्ये भरलं आणि कृष्णाला मारण्याचा डाव केला. ऐका आता, आली पुतना. यशोदामाई दारात आहे. यशोदेनं पुतनेकडं पाहिलं, पुतनेने यशोदेकडं पाहिलं. कोणाला बोलायला तयार नाही.
पुतनाच म्हणते यशोदे काय मला ओळखलं नाही वाटतं तू नाही ना ओळखलं अगं मी तुझी बहीण आहे बहीण आहे माझ्या बापाला मी एकटीच आहे तू कुठली उगवलीच नाही 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 चुलत बहीण हे पटत नाही का माझ्या चुलत्याला मुलगीच नाही तर तू कुठून आली? चुकलं मावस बहीण माझ्या आईला बहीणच नाही तर तू मावस बहीण कुठली उगवलीस लांबच्या नात्यानं यशोदेनं ओळखलं कुछ तो भी काला दिखता है मग पुतनेनं सांगितलं कृष्ण कुठे झोपलाय देव झोपले नव्हते देवानी सांगितलं हो आमची आई एक इडी हळदच आहे झोपा काढायला आलो का इथं क्षीरसागरामध्ये व्यवस्था नव्हती का पहिल्यांदा आलेलं गिराईक सकाळी नाट कशी आमची आई लावायली कारण राम अवतारामध्ये देखील पहिली स्त्रीच मारली ताटिका आणि कृष्ण अवतारामध्ये पुतना आलेली आहे देवान रडायला सुरुवात केली पुतनामध्ये जाते ऐ कृष्णा तूही स्वर्गातून आला आम्ही बी स्वर्गातून आलो ओळख विसरला काय देवान नुसतं मिस्किल हास्या चेहऱ्यानं पाहिलं विसरला काय हो आणि काय पुतण्यानं मांडीवर काय घेतलं देवाला मांडीवर काय घेतलं ती पूर्वीच्या काळात होती बघा हो स्वतःच्या अंगावरलं दूध पाजायची मग कृष्णाला पाजू लागली तिच्यात दूध नव्हतं काय भरलं होतं विष भरलेलं होतं पत्नीला वाटलं आता विष प्याला गेली मरून जातो आपल्याला मोठं बक्षीस देव आहे ते अर दूध तर पेलेच रक्त ही पेले आणि पंचप्राणाला हात लावला मग म्हणते सोड काना आता कशी सोडते देव म्हणले कुणाच्या नादाला पहिला लागत नाही आणि लागल्यावर मुडदा पाडल्याशिवाय राहत शेवटी पुतना मरून पडते कीर्तनकाराला अतिशोक्ती अलंकार म्हणायला काय हरकत नाही केवढी होती पुतना सांगू तुमच्या जवळच आहे इथं डोकेवाडी आहे की डोकेवाडीला तिचं डोकं होतं पारगावच्या खालून एक गाव आहे हातवल बरोबर आहे तिथं तिचा हात होतो आणि खाली पार आहे तिथं पाय होते एवढी पुतना अरे पण पुतना मेली तेव्हा सुगंध सुटला होता का भगवंताचं मुख तिच्या स्तनाला लागल्यामुळे सुगंध सुटलेला होता इतक्यामध्ये कंसाला कळलं ही मेली महाबळ नावाचा दैत्य उठला मी ब्राह्मणाचा रूप धारण करतो आणि मी मारून येतो त्याला मोठं बक्षीस दिलं गेले बाबा आता माता मावल्याला भविष्य पाहायची फार इच्छा असते हे महाबळ दैत्य गेलं ना गेल्याबरोबर महाबळ दैत्यानं हो ते पंचांग कसलं ते एका पेपरला दुसरा पेपर हिकून नाही का आणि मागून बी दुसऱ्या पेपरला तिसरा जाडूनच काढीत होतं रस्ता असलं पंचांग केला यशोदेनं बसायला पाठ टेकायला पाठ उद्बत्त्याचा घमघमाट ते प्रकाश महाराजांनीच वर्णन करू झालं यमक जुळवायचं नाही का हो इतका घमघमाट आणि भटजी बसले सांगा ना भटजी यशोदा म्हणते सांगा ना भविष्य भटजीने उलट पंचांग धरलं असं तरी धर ना उलटे अक्षर त्या पंचांगात पाहावं त्या मुलाकडे पाहावं आणि थोड्या वेळा असं वाईट तोंड केलं भटजीने यशोदा म्हणते आला तवा सफरचंदाने दिसला आता कवा असं यशोदे वाईट झालं
काय तुझ्या पोटी आलेलं तुझ्या कुळाचा नाश करणारे मोठमोठी संकट येणार आहेत व्याभिचार करणारे एकच कर यशोदे JCP न खोल खडा घेईन तुझ्या पोराला असं म्हणल्याबरोबर देवाने जी बसायला पाठ दिला त्याला ऑर्डर दिली ए उचल ना बामान बसाय दिलेल्या पाटानं आदर बसाय दिलेल्या पाटानं उचललं सलापाला आणि पाठिंबा काढून घेतल्याबरोबर दणकून खाली आता हे का सुटायला त्याच्या बापाला सोडित नाही 4-4 तास कीर्तन केली आहेत काली टेकायला जी पाठ दिलता ती पाठ म्हणला स्टाफ कामाला लागलाय मागून ज्याला हे असं पडलं दिला थोबडा 32 सभासदांनी राजीनामा दिला होता बैसिकेचा पाटू त्याने केला से दादा उच्चाटू आता बघा ना काय काय घरात जुन्या काळात जी जड होतं ना पाटाण वरवाटाण तिकून यायचा ती दण आदळायला लागली राव ती मुसळ विचार करतय कोपऱ्यात अरे सगळा स्टाफ कामाला लागला येडीव आपणच काय मांजर मारलं का मुसळ जे आलं ते त्याच्या डिहीत रक्ताचं कारंजूच घाबरे ब्राह्मण पळाया पाहात तितक्यात बाजानी विचार केला देवा सगळ्यांनी स्वागत केलं आम्हीच काय मांजर मारलं काय मग बाजा अशा आडव्या आल्या बरोबर त्याला वाटलं आता उडी टाकून पलीकड जावा जे उडी मारली टाळकारी हो काय काय झालं 2 गायक चांगले ठेवी जा गावकारे हो तुम्हाला एक सांगतो थोडा अन्नदानाचा खर्च कमी करा पण सप्त्याची शोभा वाढवायची असेल 2 चांगले गायक आणि 2 मृदंग वादक ठेवा आपलं तिथंच गाडं फसते काय बॉम्ब लाव काय एकट्या कीर्तन करा तातडीचे 2 गायक चांगले ठेवा तुम्हाला जर सप्ताह चांगला व्हावा असं वाटत असेल बाकीकडे खर्च कमी करा ना 2 गायक चांगले समजा नाही का आणि मी बोलण्याचा तुम्हाला काय ते राग येऊ द्यान पुढल्या वर्षी 2 पट्टीचे गायकांना विठाला आता ऐका ना उडी मारली बाम काय झालं जानवे तुटले पंचांग फाटले जानवे तुटले पंचांग फाटले जानवे तुटले पंचांग फाटले जानवे तुटले पंचांग फाटले गळाले टिंबा टिंबाचे गळाले टिंबा टिंबाचे गळाले टिंबा टिंबाचे जेव्हा ब्राह्मणानं उडी हाणली जानवं बी तुटलं पंचांग बी फाटलं आणि दोतर पोकळ पाष्ट्याचं ती बी गळून पडलं आणि पारसनाथ लागला पळायला आता पुढे ऐका ना 10-12 कुळू चालली होती एकाच ह्याच्यावर एका तुकड्यात ही बामणाला पाहिले की ती रूमनी अशी डुकडुक 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 डुक हालाय कुळ हाणणारा म्हणतो सकाळीच 5 हाणली डुकडुक कशामुळे करतोय रूमने म्हणले ए पा आम्हाला त्या बामणाचं दर्शन घेऊन ये बिगर पाचराचा जर दिवस मावळस तर हल्लं तर बोला आणि जेव्हा रुमण्यानी मोर्चा काढलाय कोणाकड कीर्तनात डोळं झाकणारा कड नाही बाबा ब्राह्मणाकडे जेव्हा काढलाय मोर्चा ऐका ना ऐ मग रुमण्याचा रट्टा किती निब्बर राहतो फक्त शेतकऱ्याला माहिती आहे मुंबईला कीर्तन झालं तर त्या भाडवेली काहीच कळालं नाही रुमण्याचा ठोका काहीचा ठोका नाही का हो इतका बामण झुडपीला
रक्त बंबाळ झाला आणि पळत गेला. कंस म्हणला काय झालं? बरं झालं माझ्या पत्नीचं कुंकू बळकट म्हणून इथवर आलो. माझ्या नाही बरं का त्याच्या. हा ह्याला अभंग आहेत महाराज. कपट्या मामळ भट्टा दिले पिढी धान, शोषिली पोतना विष पाजिता ती स्तन. तिसरं आहे यशोदेनं एक दिवशी कृष्णाला मांडीवर घेतलं. मांडीवर घेतल्याबरोबर चुलीवरलं दुधाण्यातलं दूध उका असं उतू गेलं. यशोदेनं त्याला खाली टाकलं कृष्णाला. गेली दुधाण्याकडं. देवाला रागच आला. माझ्यापेक्षा आईचं प्रेम दुधाण्यावर जास्त होते. वैकुंठवासी गुरु रामचंद्र बोधले महाराज सांगायचे माता मावल्याला 4 गोष्टी जास्त आवडतात. शेण, साय, उतरंड, जावई. जावई येऊ द्या ना. सासूला किती आनंद. कालीन लोटांगण वंदीन चंदन डोळ्यानं पाहिन जावायाला नाही का. हो विठ्ठल विठ्ठल देवानं काय केलं? यशोदेला बाहेर जाऊ दिलं. मोठा दगड घेतला नाही 10 दुधावर सगळं दूध साठलं. यशोदेला राग आला. यशोदेनं देवाला बांधायचा प्रयत्न केला आणि गवळ्याने म्हणायला बांधा उकळाला याला, बांधा उकळाला नंदाच्या पोर्याला, बांधा उकळाला. उकळाला बांधलेलं आहे देवाला. बांधल्याबरोबर यशोदा बाहेर गेली आणि कृष्णानं उकळ वडीत वडीत बाहेर आणला. ऐका ना. 2 वृक्षामध्ये दारात होते. त्याला उखळ अडकलं. हो कृष्णानं थोडा झटका दिल्याबरोबर 2 वृक्ष उन्मळून पडले. त्याच्यातून 2 दिव्य पुरुष बाहेर आले. त्यांनी सांगितलं देवा पूर्वीच्या जन्मामध्ये आम्ही कुबेराची मुलं होतो नाही का. स्त्रियाबरोबर रासलीला खेळत असताना नाही का. हो नारद महर्षी चाललेले होते. आम्ही त्यांना नमस्कार केला नाही. त्यांनी शाप दिला वृक्ष होऊन पडाल. त्यांनी सांगितलं आमचा उद्धार. कृष्ण अवतारामध्ये ज्या वेळेला यशोदा कृष्णाला उकळाला बांधेल तेव्हा त्यांचा स्पर्श होऊन तुमचा उद्धार होईल. आमचा उद्धार झाला. उखळी बांधिता उपडले यमल अर्जुन. इतका करता करता बळीराम दादा आले. आई काय झालं? कृष्णानं माती खाल्ली. होय रे खाल्लीच का माती? आई गाई नाही खाल्ली म्या माती. 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 बळीराम दादा खोट बोलतो. बळीराम दादा खोट बोलतो. बळीराम दादा खोट बोलतो. बळीराम दादा खोट बोलतो. तिने उगारेली काटई वदने दाविली 14 भुवने. घरची चोरी केली. मग आईने सांगितलं ऐ कृष्णा जा बरं आता तू इथं राहू नको. गाई घेऊन जा. आणि घराच्या बाहेर निघालं. लगेच म्हणला आई मला भूक लागली. यशोदे घराकडे चाल मला काय देऊ रे बाबा. आई आई गे साध्या गव्हाची पोळी लाटी मग पुरण पोळी करून दे मोठी. नाही आडवीत गुळासाठी मला जे भुखा नाही का. ते आणून दिलं की दुसरं. आई गे खडी सागर जे खडे मज
मज करून दे गे वडे बाळ स्पुंदून रडे मला जेऊ घाल परमात्मा निघाले आता राणा गाई गोपाळ वा गाई गोपाळ यमुनेच्या तटी गाई गोपाळ खवगड्या वना गाई गोपाळ गाई गोपाळ गाई गोपाळ यमुनेच्या तटी 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 ओ गाई गोपाळ यमुनेच्या तटी रानात गेले की वेळ जात नाही मग खेळ खेळायचे देवाची बी अशी गंमत होती खेळ तर खेळायचा पण आपल्यावर बारी आली की खेळ डाव द्यायचा लहानपणी असतं का नाही डावच द्यायचा नाही मोठ्याचे लेकरू जाऊ द्या किती वेळ जाऊ द्या एक जरा कळबंट होता धारासिंग किंगकोंग सारखा ऐ कृष्णा चल पहिला डाव दे आपला कान्होबा खेळ डाव जाऊ नको रे खेळ डाव जाऊ नको रे अरे कान्होबा खेळ डाव जाऊ नको रडी अरे कान्होबा खेळ डाव जाऊ नको रडी किती किती करसी रे गुरघोडी किती करसी रे गुरघोडी कान्होबा खेळ डाव जाऊ नको रडी कान्होबा खेळ डाव जाऊ नको रडी व 2-3 खेळ पाहू हुतुतूचा खेळ विटी दांडूचा खेळ अजून कशाचा राहिला हुतुतू विटी दांडू तीनच खेळ बघू कारण माझी पावर नाही का टाळकरी असले का नाही आनंद देणारे तयार माझा बी आवाज सोडतो महाराज